मित्रांनो, सकाळी उठून जर तुम्ही हे मुठभर दाणे खाल्ले तर तुम्हाला शरीरात कधीच वेदना होणार नाहीत आणि आपल्या शरीरासाठी जी गोष्ट खूप गरजेची आहे ती आहे विटामिन. आणि ज्यांच्या शरीरात विटामिनची कमतरता होते त्यांच्यात कोणती लक्षणे दिसतात आणि त्यांना कोणत्या समस्येच्या सामोरे जावे लागते हे मी सांगणार आहे. जर तुम्ही हे बीज खाल्ले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात विटामिनची कमतरता कधीच भासणार नाही. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणूनच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि म्हणून लाईक पण करून द्या. नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे. आज मी तुम्हाला विटामिन बद्दल सांगणार आहे. होय मित्रांनो, विटामिन बद्दल माहिती देणार आहे. विटामिन आपल्या शरीराच्या कोणत्या भागात आहे, ते कोणत्या प्रकारे आवश्यक आहे. अनेक लोक विटामिनच्या कमतरतेचा सामना करत आहेत आणि त्यांच्या शरीरात ते पुरेसे नसल्यामुळे ते गोळ्या खातात किंवा डॉक्टरांकडून इंजेक्शन घेतात. विटामिनचे कार्य, विटामिनची लक्षणे, हे विटामिन आपल्या शरीरात कसे कार्य करते. आपल्या मज्जासंस्था आणि लाल रक्तपेशी, ज्यांना आपण RBCs म्हणतो, ज्याच्या निर्मितीसाठी ते अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय DNA संश्लेषणासाठी देखील हे आवश्यक आहे. जेव्हा आपल्या शरीरामध्ये विटामिनची कमतरता होते तेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरात काय होते लक्षपूर्वक ऐका. अशक्तपणा, कमजोरी, श्वास लागणे, थकवा अशा अनेक समस्या तुम्हाला होऊ शकतात. मित्रांनो, ही यांची मुख्य लक्षणे आहेत. काही लोकांना इतका श्वास लागतो की ते लगेचच थकतात आणि त्यांचा श्वासोश्वास वाढतो. कमजोरी इतकी असते की ते अर्धा दिवस काम करूनही थकून जातात. अशक्ती अशी होते की एक काम करून लगेच थकतात. काही लक्षणे तर अनेमियामध्येही दिसतात, कारण विटामिन लाल रक्तपेशीच्या निर्मितीशी संबंधित आहे. विटामिनचे नैसर्गिक स्रोत. आता आपण विटामिनच्या नैसर्गिक स्रोताबद्दल बोलूया. विटामिन तुम्हाला कडधान्यामधून मिळू शकते, पण तुम्हाला माहित असेल फणगवलेले मूग, विशेषतः फणगवलेल्या मूग मध्ये भरपूर प्रमाणात विटामिन असते, जे आपल्या शरीरातील दैनंदिन गरज पूर्ण करू शकते. जर तुम्ही रोज सकाळी एक मुठभर फणगवलेले मूग खाल्ले तर तुमच्या आयुष्यात विटामिनची कमतरता कधीच होणार नाही आणि काही प्रमाणात ती पूर्णही होईल. फळे. खालील फळांमध्ये विटामिन मिळते. सफरचंद, केळी, संत्री, पेरू यासारख्या फळांमध्ये विटामिन भरपूर प्रमाणात असते आणि म्हणून फळे हे नेहमी खावीत. म्हणून यातील एक फळ तरी तुम्ही रोज खा. आता विटामिनची कमतरता आपल्या शरीरात का होते ते जाणून घेऊया. विटामिनची कमतरता होण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आपली जीवनशैली आणि चुकीची आहार पद्धत. जर आपली जीवनशैली साधी असेल, आहार शुद्ध, सात्विक आणि घरचाच असेल तर विटामिनची कमतरता कधीच जाणवणार नाही. मित्रांनो, आजची आधुनिक पिढी आणि विशेषतः तरुण पिढी बदलली आहे. आजची तरुण फॅशन म्हणून बाहेरील बर्गर, पिझ्झा आणि इतर वस्तू खातात. यामुळे शरीरात अनेक विटामिनच्या समस्या निर्माण होतात, कारण की या पदार्थांमध्ये विटामिन मिळतच नाही. विटामिनच्या कमतरतेमुळे इतर लक्षणे आजकाल तुम्ही अनेक लोकांकडून ऐकले असेल की विटामिनची कमी झाली आहे. जर आजच्या काळात आपण 10 लोकांचा रिपोर्ट काढला ना तर त्यातून 5 लोकांमध्ये विटामिनची कमतरता असल्याचे दिसून येते. यामुळे त्यांच्या शरीराचे आरोग्य संतुलन बिघडते. आपल्या शरीरात विटामिन आणि इतर आवश्यक विटामिन आणि मिनरल्स कमी झाल्यावर निसर्गाने एक प्रकारचा अलार्म ठेवला आहे. यामुळे आपल्याला कळते. याची लक्षणे: हातापायाच्या तळव्यांमध्ये जळजळणे, पचन संबंधित समस्या, पंचन मंदवणे किंवा गॅसची समस्या जाणवणे, तोंडाला फोड येणे, घाबरल्यासारखं वाटणे, चक्कर येणे, थोडे काम केले तरी थकवा येणे, पायाच्या पोटऱ्या दुखणे, गोळे येणे, नसा सुकल्यासारखा वाटणे, स्वभाव चिडचिडा होणे, बेचैनी वाटणे. आजकाल मोठ्यापासून लहान वयाच्या व्यक्तींमध्ये विटामिनची कमतरता आढळते. विटामिन वाढवण्यासाठी शाकाहारी उपाय. विटामिन वाढवण्यासाठी आपल्याला कोणत्याही औषधे, गोळ्या घेण्याची गरज नाही. ते आपल्याला फक्त शाकाहारी स्रोतांमधूनच वाढवायचे आहे. अनेकांना असा भ्रम आहे की विटामिन फक्त मांसाहारी पदार्थांमधूनच मिळते, परंतु शाकाहारी स्रोतांमधूनही ते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. उदाहरणार्थ आंब्याची कोय,
उन्हाळ्याच्या हंगामात आंबा या फळातून अनेक विटामिन आणि मिनरल्स मिळतात. महत्वाचे म्हणजे आंब्याच्या कोळीमध्येही विटामिन मुबलक प्रमाणात असते. जर तुम्हाला नैसर्गिकरित्या आणि शाकाहारी पद्धतीने विटामिन मिळवायचे असेल तर उन्हाळ्याच्या वेळी आंब्याच्या कोळीचा मुखवास बनवून घ्या आणि वर्षभर सकाळ संध्याकाळी एक चमचा सेवन करा. त्या कोळीमध्ये विटामिन सी आणि ई देखील भरपूर प्रमाणात असल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते. त्याच्यात झिंक, कॉपर, मॅग्नेशियम, कॅल्शियम सारखी मिनरल्स असल्याने हाडे मजबूत होतात. जर तुम्ही आहारामध्ये ताक, तूप, दूध, दहीचा समावेश कराल तर तुम्हाला विटामिनची कमतरता कधीच होणार नाही, कारण की ह्या वस्तूंमध्ये विटामिन भरपूर प्रमाणात असतं. तर तुम्ही ताक, दूध, तूपचे सेवन करत नसाल तर विटामिनची कमतरता नक्कीच होईल. ताकामध्ये विटामिन भरपूर असते आणि त्यात प्री आणि प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात जे आतड्यांसाठी खूपच फायदेशीर आहे आणि पचन सोपे आणि चांगले करतात. तुम्हाला माहित आहे का, गुजरात मध्ये जेवणाच्या टायमाला 1 कटोरी दही किंवा 1 ग्लास ताक नक्कीच पितात. त्याचे कारण हेच आहे. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की जेवणात ताकाचा समावेश नक्की करा. ताक तुमचे पचन तर सुधारेलच पण शरीरातील विटामिनची पातळी देखील वाढवेल. गायीचे दूध, गायीचे तूप यांनाही आहारात स्थान द्या, कारण त्यातही विटामिन आणि इतर आवश्यक मिनरल भरपूर प्रमाणात असतात. आता पाहूया समतोल आहार आणि खजूर. मित्रांनो, फास्ट फूड सोडून तुम्ही समतोल आहार घ्या, ज्यात गूळ, चणे, शेंगदाणे याचा समावेश असावा. रोज सकाळी नाश्त्यानंतर 2 ते 4 खजुराच्या पेशी खाव्यात, ज्याच्यामुळे विटामिन वाढते. आयर्न भरपूर असल्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता देखील भरून काढते. तुम्ही सकाळी नाश्ता जरी करत नसाल तर 1 कप दुधाबरोबर पण तुम्ही 4-5 खजूरचे पीस नक्की खा, ज्याच्याने तुमच्या शरीरामध्ये आयर्न आणि विटामिन वाढेल, रक्त शुद्ध होईल आणि रक्ताचे प्रमाण पण वाढेल. हिरव्या पालेभाज्या आहारात पालक, तांदूळ, मेथी, चीरची भाजी यासारख्या हिरव्या तंतुमय भाज्यांचा आहारात नक्की समावेश करा. दिवसातून किमान एकदा तरी या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, ज्याच्यामुळे विटामिन नैसर्गिकरित्या वाढेल आणि शरीराचे आरोग्य संतुलन कायम राहील. मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला मी जे काही शाकाहारी नैसर्गिक स्रोत सांगितले आहे ना, याचा जर तुम्ही रोज आहारामध्ये समावेश केला तर नक्कीच तुमच्या शरीरामध्ये विटामिनची कमतरता कधीच होणार नाही. विटामिनच्या कमतरतेमुळे ज्या तुम्हाला समस्या होतात, थकवा येणे, चक्कर येणे, रक्त कमी होणे, हातपाय दुखणे, सर्व समस्या तुमच्या कायमच्या जडमूळने निघून जातील आणि तुम्ही आणि तुमचे परिवार कायम निरोगी आणि स्वस्थ राहाल. मित्रांनो, या महत्वाच्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःला व आपल्या कुटुंबाला दीर्घकाळ निरोगी ठेवा. ही माहिती तुमच्या प्रत्येक मित्रांसोबत शेअर करा. आजकाल अनेक लोक विटामिनच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत आणि या शाकाहारी उपायामुळे ते औषधापासून वाचतील. आंब्याच्या कोळीचा मुखवास आंब्याच्या कोळीला न बाबता, नाही काय करता, अगदी साध्या सिंपल रीतीने कसा करायचा तो व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड पण केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे. तर लिंक टच करून तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि त्याप्रमाणे आंब्याच्या कोळीचा मुखवास करून तुम्ही वर्षभर टिकवून ठेवू शकता आणि त्याचा यूज करून तुम्ही तुमच्या शरीरासाठी विटामिन भरपूर प्रमाणात मिळवू शकता. तर तो व्हिडिओ नक्की बघा बरं. हा व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ नक्की बघा. मला शेवटी एवढीच सांगणे आहे, स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.